नमस्कार, मी दीक्षा कातल्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर काल रात्री लेट नाईटला सीट मॅट्रिक्स आलेली आहे आणि तुमचं सेकंड कॅप राऊंड सुरू झालेला आहे. तुम्ही बघितलेच असेल, मागच्या व्हिडिओला आपण चेक केलेलं आहे. आपण सांगितलं आहे सगळं की कधी कॅप राऊंडचं नोटिफिकेशन आलंय आणि आम्ही तुमचे सगळ्यांचे डेट सांगितले. तर बघा, सेकंड कॅप राऊंड सुरू झालंय, तुमची सीट मॅट्रिक्स आलेली आहे. तर सीट मॅट्रिक्स चेक करा, त्याच्यात काय आहे. सीट मॅट्रिक्स मध्ये आधी बघा, नवीन कोणते कॉलेज आलेत, कोणते गव्हर्नमेंट कॉलेज आलेत किंवा प्रायव्हेट कॉलेज आलेत, सेमी गव्हर्नमेंट जे INC अप्रूव्ह आहे. म्हणजे तर ऑलमोस्ट सीट मॅट्रिक्सला INC अप्रूव्हड कॉलेज येतात. तरी एकदा चेक करून घ्यावा कोणते कोणते कॉलेज आहेत, कोणते नवीन आहेत, त्यांचे सीट्स किती आहेत. आणि ते चेक केल्यानंतरच तुम्ही प्रिफरन्स भरा, म्हणजे चॉईस फिलिंग करा. तर बघा, तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक केले, कोणते कॉलेज आलेत, कोणते नवीन आहेत आणि तुमची सीट्स किती आहेत, म्हणजे तुमची जी कॅटेगरी आहे SC ST OBC SBC ओपन, ते बघा. तुमच्या हिशोबाने, तुमच्या कॅटेगरीच्या हिशोबाने तुमचे हे बघा सीट्स किती आहेत, तुमचे सीट्स किती अवेलेबल आहेत त्या कॉलेजला आणि तुम्हाला कॉलेज कोणती हवी आहे. त्या कॉलेजच्या हिशोबाने तुम्ही, म्हणजे त्या कॉलेजच्या हिशोबाने टाका सगळे प्रेफरन्स, तुमची सीटच्या हिशोबाने, तुमच्या कास्टच्या हिशोबाने. आणि बघितलं तर बघा, प्रेफरन्स टाकताना तुमचं जे बेटरमेंट वाले स्टुडंट आहेत, तर आधी बेटरमेंट बघून घेऊ आणि मग जे नॉट चॉईस अवेलेबल आले त्यांचे नंतर बघू. तर पहिले बेटरमेंट वाले बघा, ज्यांना बेटरमेंट केलंय, ज्यांनी त्यांनी कॉलेज टाकले असेल पर्टिक्युलर, जे आधीचे होते. आता तुमचे जे आधीचे जे कॉलेज होते ते टॉप कॉलेज असले असतील किंवा नंतरचे टॉप कॉलेज असले असतील, तर बघा, जे आहेत तुमचे प्रिफरन्स टाकायच्या आधी तुम्ही जे प्रिफरन्स तयार केलेली आहे, तर तुम्ही ते कॉलेज तर येणारच तुमचे लास्टला, जे तुम्हाला अलॉट झालेली आहे. त्याच्या आधी तुम्ही कोणते कॉलेज टाकणार, लिमिटेड कॉलेज टाका. असं नाही की खूप सारे कॉलेज टाकू आपण आणि कोणतेही मिळून जावं आणि कोणत्याही कॉलेजला चालली जावं, तसं नको. तुम्ही टाकताना कॉलेज पूर्ण चेक करा लिस्ट, आणि तुम्हाला कोणते टॉप कॉलेज पाहिजे, तुमचे कट ऑफ बघा, तुमचे थोडं हायर कट ऑफ, थोडं लोअर कट ऑफ, हे बघून तुम्ही प्रिफरन्स टाका. आणि जास्त कॉलेज टाकू नका, लिमिटेड कॉलेज टाका, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज भेटावं. आणि होप सो तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं असेल तर रिटेन्शन करून यावं. नाहीतर असं म्हणू नका की तुम्हाला ह्या वेळेस अजून बरं कॉलेज नाही मिळाली, तुम्ही प्रॉपर प्रिफरन्स नाही टाकली तर, आणि परत अजून बेटरमेंटला जावं. तसं होऊ नये म्हणून आधीच तुम्ही कॉलेज चेक करा आणि त्या हिशोबानेच कॉलेज टाका. कारण तुम्हाला जेणेकरून रिटेन्शनला जाणं पॉसिबल हो, नको की बेटरमेंटला. आता हे झालं बेटरमेंटचं. राहिलंच तर ते कोणतं बघा, जे नॉट चॉईस अवेलेबल आहेत, ते स्टुडंटनी बघावं. ते स्टुडंट काय करावं आता, ते स्टुडंटनी आता जे कॉलेज ऍड झालेत सेकंड राऊंडला, जसे काही टेक्निकल इश्यूजमुळे किंवा काही इश्यूजमुळे फर्स्ट राऊंडला सगळे जे टॉप कॉलेजेस असतात थोडेफार, ते कॉलेज येत असतात. आता मी मागल्या वेळेस सांगितले होते 247 कॉलेज होते फर्स्ट राऊंडला. आता सेकंड राऊंडला जास्त वाढण्यात येईल, काही कॉलेज नवीन एड होतील किंवा कधी झालंच तर गव्हर्नमेंट कॉलेज झालं तर ते प्रिफरन्स लिस्ट बनवताना चेक करावं. सीट मॅट्रिक्स पूर्ण चेक करून घ्यावी, किती कॉलेज ऍड झाले, किती झाले, काय झालं. आणि तुम्हाला नाही समजलं तर बघा, ते जे नवीन कॉलेज ऍड झालेत ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला सीट दाखवली जातील पूर्ण ओव्हरऑल, म्हणजे ब्लँक, म्हणजे ते जे कॉलेज आहेत ना, ते एकही फील नाही दाखवणार. असे कॉलेज म्हणजेच जे नवीन झालेले आहेत समजलं जातं, ते नवीन कॉलेज टाका तुम्ही. आणि होऊ शकेल तर थोडं जास्त कॉलेज टाका, कारण तुम्हाला फर्स्ट राऊंडला अलॉट नाही झाले. आता तुम्ही किती टाकले कॉलेज त्या हिशोबावर डिपेंड आहे. आता तुम्ही कमी टाकले तर थोडं जास्त टाका. तुमच्या जे कट ऑफ आहे ते बघा, ते टाका कॉलेज. आणि प्रेफरन्स टाकताना हे लक्षात घ्यावं की तुम्ही नॉट चॉईस अवेलेबल आले स्टुडंट, प्रेफरन्स तयार केले ना तुम्ही, तर जे प्रेफरन्स तयार केले त्याच्यामध्ये आधी तुम्ही जे नवीन कॉलेज झाले, आता जसे तुम्हाला सुटेबल आहेत किंवा जवळचे कॉलेज आहेत जेई, आणि तुम्हाला ऍड झाले ते, आता कुठलाही घेऊन घ्या. आता लातूरचा घ्या, लातूरला कॉलेज आहे एखादी आणि ती फर्स्ट राऊंडला होती नाही आणि सेकंड राऊंडला झाली, आणि तुम्हाला जाणं पॉसिबल आहे, सुटेबल कॉलेज आहे आणि ती चांगली कॉलेज आहे, तरच तुम्ही ते कॉलेजला आधी टाकावा. कारण तुम्हाला जेणेकरून कॉलेज लवकर फिल व्हावी आणि म्हणजे सीट तुमची लवकर फिल होईल आणि तुम्हाला कॉलेज लवकर अलॉट होईल. कॉलेज लवकर अलॉट झाली तर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घेता येतं, तुम्हाला कॉलेज जाता येतं.
आणि सेकंड राहिलंच तर म्हणजे ते कॉलेज तुम्ही टाकले, जसे जे फील्ड आता ऍड झाले ते, आणि त्याच्यानंतर बघितले तर कोणते कॉलेज टाकणार तुम्ही? म्हणजे एक्स्ट्राचे कॉलेज टाकायला बोलले ना मी तुम्हाला, तर कोणते कॉलेज टाकणार? तर बघा, तुमचे जे हे आहेत कोणते, सीटच्या हिशोबानं, तुमची जी कास्ट कोणती आहे, तुमची SC आहे, ST आहे, OBC आहे, त्या हिशोबाने बघा की तुमच्या कास्टच्या हिशोबाने किती सीट्स अवेलेबल आहेत त्या कॉलेजला, जे तुम्ही टाकणार आहात त्या कॉलेजला किती कास्टचे सीट अवेलेबल आहे, त्या हिशोबाने तुम्ही कॉलेज टाका, आणि त्या हिशोबानेच तुम्ही समोर जाता येईल. कारण तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे की तुम्हाला अलॉट झाली नाही कॉलेज, आणि नंतर अलॉट झालीच तर मग ओपन कोट्यातून झाली, काही प्रॉब्लेम झाले, काही इश्यूज झाले, त्यामुळे तुम्ही आपल्या शीट किती आहेत तुमच्या कॉलेजला त्या हिशोबाने टाका. आणि आधी तर ते जे नवीन कॉलेज ऍड झाले ते, आणि त्यानंतरच तुमचे सीट आहेत ते कॉलेज टाका, आणि ते तुम्हाला जवळ पडले पाहिजे. असं नका हो किंवा तुम्हाला लांब झाले ते कॉलेज आणि तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्हाला ऍडमिशन करता नाही येत, आणि तुम्ही ऍडमिशन नाहीच केले तर मग प्रॉब्लेम होतं की तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर काउन्सिलिंगच्या बाहेर झाले की तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्यामुळेच तुमचं सुटेबल कॉलेज, जवळपासचं कॉलेज, जेणेकरून तुम्ही जाऊ शकता त्या कॉलेजला, तेच कॉलेज टाका. असं नाही की तुम्ही हात नागपूरला आणि टाकले मुंबईला, जेणेकरून जाणंच पॉसिबल नाही तुमचं जवळ, किंवा इकडे टाकले पुणे कोकण विभाग इकडे टाकलं, तर तुमचं जाणं पॉसिबल नाही. तर मग तुम्ही गेले नाही तर मग बाहेर निघताय. त्यासाठीच तुम्हाला जे जमतंय कॉलेज जवळपासचं ते कॉलेज टाका. बरं, तर हे झाले तुमचे बेटरमेंट आणि नॉट चॉईस अवेलेबल. आणि ज्यांना कॉलेज अलॉट झाले त्यांना तर मी सांगितलेच आहे, हे त्यांचं झालंय रिटेन्शन आणि ते ऍडमिशन घेतलंय, तर त्यांचं सगळं झालंय, त्यांना काही प्रोसेस करावी लागेल नाही. त्यांनी फक्त एवढं बघा की तुमची कॉलेज तुम्हाला मेसेज कधी करतंय, आणि तुम्हाला ऍडमिशनला म्हणजे कॉलेज कधी सुरू होते, तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता. आणि मी प्रिफरन्सही सांगितलं नॉट चॉईस आणि बेटरमेंटचं. आता राहीलच तर बघा अजून काय, आपलं 22 तारखेला सेकंड राऊंडच्या डिक्लेअर होणार आहे की तुम्हाला कॉलेज कोणती अलॉट झालेली आहे, ते बघून घ्या की तुम्हाला कोणती कॉलेज अलॉट झाली आहे, तुम्ही कसं आहे काय आहे. आणि राहिलेच तर 23 पासून तुमचं ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे, स्टार्ट होणार आहे. तर ती राहणार आहे 29, म्हणजे 29. आता फक्त 27ला सोडून, 27ला गणेश चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला ते सुट्टी असते. मागल्या वर्षी तर तसं काही होतं नाही, आणि काही टेक्निकल इश्यूमुळे मागल्या वर्षी कॉलेज पण एड झाले नव्हते, त्यामुळे ह्या वर्षी होणार आहेत, तर ते बघून घ्याल तुम्ही प्रेफरन्स टाकताना. आणि मागल्या वर्षी 27 म्हणजे 27ला नाही सांगू शकत मी पर्टिक्युलर, पण जसं आता ह्या वर्षी 27ला गणेश चतुर्थी आहे, पण मागल्या वर्षी गणेश चतुर्थीला सुट्टी नव्हती, ऍडमिशन होत होते. कॉलेजवाले म्हणजे सिटी सेलनी परमिशन दिली होती की तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी पण तुम्ही ऍडमिशनला जाऊ शकता, पण ह्या वर्षी नाही दिलेले आहे तसं. किंवा तुम्हाला ह्या वर्षी 27ला जे गणेश चतुर्थी आहे, गणेश चतुर्थीला जाऊ नका, बाकी दिवस जा ऍडमिशन करून या. 23 टू 29 पर्यंत जे आहे, फक्त 27ला सोडून. आणि 22ला चेक करा की तुमचं काय असेल, कोणतं कॉलेज मिळालं ते बघा. आणि आमचं सेकंड सेम टू 6 सेम पर्यंत टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहो आम्ही. तर त्या टेस्ट सिरीजमध्ये कसे क्वेश्चन देता आम्ही, कसे टेस्ट देतो, 75 मार्क्सचे कसे पेपर घेतो, किती क्वेश्चन पेपर घेतो, सगळं मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. प्रिव्हियस पेपर चे क्वेश्चन अनालायसिस केले आहे आम्ही, त्या हिशोबाने तुमचं प्रिपेअर करून घेतो आम्ही. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याची प्राइस किती आहे सगळं काही. आणि जे म्हणजे रजिस्ट्रेशन करणार आहेत ते स्टुडंटना मी सांगून देते की लास्ट डेट किती आहे. म्हणजे सेकंड सेम टू 6 सेम पर्यंतच आम्ही ते सिरीज लॉन्च केलेली आहे. बाकी लेक्चर त्यांना दिलेलं नाही, बाकी सगळं दिलेलं आहे, नोट्स प्रिपरेशन सगळं काही आहे. तर त्यांची सेकंड सेम टू 6 सेमची डेट किती आहे, 24 ऑगस्ट. त्यांना 24 ऑगस्टला लास्ट डेट दिलं आहे. बाकी सगळं रजिस्ट्रेशन सुरू आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. राहिलेच तर फर्स्ट सेमचं काय, फर्स्ट सेमना माहिती नसतं प्रिपरेशन कसे करायची, सगळं कसे करायची. त्यामुळेच आम्ही त्यांना लेक्चर देत आहोत अनाटॉमी फिजिओलॉजीचे, आणि प्लस टेस्ट सिरीज घ्यायचे आहेत तर वेगळे त्यांची जे प्राईज आहे ती लेक्चरची वेगळी प्राईज, आणि बोथ घ्यायचे तर वेगळी प्राईज. ते सगळं बघितलं आहे आम्ही मागल्या व्हिडिओला, ते तुम्ही चेक करू शकता. चॅनलला जाऊन सगळं काही चेक करू शकता, काय आहे काय नाही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आम्ही कसे टेस्ट घेतो, आम्ही किती टेस्ट घेतो, सगळं काही दिलेलं आहे.
आणि तुम्हाला लेक्चर जॉईन करायच्या आधी डेमो लेक्चर आहे, तर ते डेमो लेक्चर तुम्ही जॉईन करू शकता. 24 ऑगस्टला तुम्हाला डेमो लेक्चर असेल आणि त्यांची बॅच डेमो लेक्चर झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू राहील. आताही रजिस्ट्रेशन सुरूच आहे, तरी पण तुम्ही डेमो लेक्चर नंतरही तुम्ही बघू शकता काय शिकवतो आम्ही, कसं शिकवतो. त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता काय आहे ते सिरीज आणि लेक्चर कसे होतात. तर त्यांचं डेमो लेक्चरचं 24 ऑगस्ट डेट आहे. आणि तुम्ही लेक्चर जसे तुम्ही जॉईन झाले, रजिस्ट्रेशन केले, तर तुमचे लेक्चर 25 नाही, 15 सप्टेंबर पासून सुरू होतील. तुमचे लेक्चर 15 सप्टेंबर पासून सुरू होणार. बाकी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ज्यांना हे व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला टाका जे तुम्हाला ॲडमिशन हेल्प करतात, किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे ॲडमिशन घेणार आहेत BSc नर्सिंगला, त्यांना तुम्ही शेअर करा हे व्हिडिओ. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.